हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्पर्ची आई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार। आणि आम्ही तिघेही कशासाठी रेडी झालोत तर गेस करा। समोर तुम्हाला माहितीच पडेल की आम्ही कशासाठी रेडी झालोत तर। आणि ना फ्रेंड्स, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमचं दोघांचं लक्ष नसलं ना तर डुग्गू बरोबर मोबाईल बघतो हा, तर एक चान्ससुद्धा सोडत नाही मोबाईल बघायला। तर त्यानंतर ना आम्ही निघालोत प्रतीक्षेच्या घरी जायला। आणि तुम्ही माझे फॅमिली मेंबर्सच आहेत, माझे सबस्क्रायबर, आणि तुम्ही खूप स्मार्ट आहे, तर आय थिंक तुम्ही ओळखूनच घेतलं असेल की आम्ही इथे कशासाठी आलेले आहोत। तर इथे मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली होती प्रतीक्षाने, आणि त्या बघा अजिबात रेडी झालेल्या नव्हत्या। आणि मग फायनली मी असं त्यांना रेडी केलेलं होतं, आणि त्यांचा मेकअप ना मी केलेला आहे। तर कशा दिसतात त्या कमेंट थ्रू नक्की सांगा। आणि हेअरस्टाईल ना दुसऱ्या ताईंनी केलेली होती। आणि ना इकडे मस्त पाहुणे वगैरे आलेले होते ना, तर मस्त अशा फोटोज वगैरे काढून घेतलं मामीसोबत। आणि इकडे मुलाकडले सुद्धा पाहुणे मंडळी आलेले होते, तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करते। सो मंडळी, तुम्हाला समजलं असेल की काय प्रोग्राम आहे, तर प्रतीक्षाची एंगेजमेंट आहे। त्यानंतर ना इकडे प्रतीक्षाचे मामा प्रतीक्षाला मंडपात घेऊन आले होते। तर मंडळी, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आशुभर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर एंगेजमेंटच्या प्रोग्रामला स्टार्ट झालं। सो त्यानंतर सगळ्यात अगोदर आलेल्या होत्या इथे प्रतीक्षाच्या ननदताई, त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्यांना। आणि ना मी एकेकांची ओळख करून देणारच आहे इथे, जे येणार ते त्यांची। त्यानंतर इथे ना मी ॲक्च्युली डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण घेतलेला नाही आहे, कारण ना कधी कधी मध्ये मध्ये काम येत होतं, त्याच्यामुळे मी इकडे तिकडे जात होती आणि कधी दुसऱ्यांकडे फोन देत होती। सो थोडासा उभा आडवा असा व्हिडिओ येतो, त्यासाठी सॉरी फ्रेंड्स। त्यानंतर ना प्रतीक्षाच्या दिरांनी त्यांचे पाय वगैरे धुवून दिले। त्यानंतर त्यांना मरवट वगैरे लावून दिलं त्यांच्या पायाला, जो रेड कलरचा मरवट असतो तो लावून दिलेला होता। सो आमच्याकडे अशी पद्धत आहे, तुमच्याकडे कशी पद्धत आहे एंगेजमेंटची तर ती कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर ना प्रतीक्षाला जे कपडे आणतात नवरदेवाकडून, तर ते कपडे वगैरे दिलेत। आणि त्यानंतर त्या सेकंड साडी चेंज करून आलेल्या होत्या, तर त्यावेळेस ना मी काही व्हिडिओ शूट घेतलेलाच नव्हता, कारण माझ्याजवळ तेव्हा फोनच नव्हता। मी दुसऱ्याकडे फोन दिलेला होता आणि त्यांना सांगितलं होतं की डिटेलमध्ये व्हिडिओ शूट करा, पण त्यांनी ना काही केलेलाच नाही। सो जाऊ देत, जितका व्हिडिओ क्लिप शूट केलेला आहेत ना तेवढेच मी तुमच्यासोबत शेअर करते। सो आमच्या ननदबाई बघा कशा दिसतात, तर छान दिसतात ना गोड गोड। जे आलिंगन देत आहेत ना, तर ते आहेत प्रतीक्षाचे काका म्हणजे आमचे मामा, आणि त्यानंतर हे आहेत प्रतीक्षाचे मामे भाऊ। सो एकमेकांना छान आलिंगन वगैरे दिलं। त्यानंतर गाठीभेटी वगैरे झाल्या होणाऱ्या सोयऱ्यांची। आणि त्यानंतर इथे ज्या 5 सुवासिनी असतात ना, तर त्या 5 सुवासिनी प्रतीक्षाची ओटी भरत होता। सो 1 बाय 1 येत होत्या आणि ओटी भरत होत्या। त्यानंतर इथे आमच्या डुगूची मस्त अशी मस्ती सुरू होती, आणि डुगू छोटा असल्यामुळे आपण त्याला काहीही बोलू शकत नाही, त्याचे ते दिवसच आहेत एन्जॉय करायचे। आणि त्यानंतर इकडे ज्या आलेल्या होत्या ना, तर ह्या आहेत प्रतीक्षाच्या मोठ्या जाऊबाई। मस्त अशी त्यांची फॅमिली आहे, 2 भाऊ आणि 1 बहीण अशी त्यांची फॅमिली आहे, आणि आई बाबा आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे मस्त असं एंगेजमेंटचा प्रोग्राम सुरू होता। आणि ह्या कोण आहेत तर मी यांना काही ओळखत नाही आहे। तर त्यानंतर ना हा प्रोग्राम कसा आहे तर वेळेवरचा अगदी ठरलेला होता। ज्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, तर त्याच दिवशी बैठक बसलेली होती, आणि ज्येष्ठ लोकांनी लवकरात लवकर डेट काढलेली होती, कारण सगळ्यांनाच ड्युटी पाण्याचे लोक आहेत, त्याच्यानंतर कामं वगैरे असतात, त्यामुळे लवकरात लवकर ही डेट फिक्स केलेली होती। सो आत्ता जास्त काही पाहुणे दिसत नाही आहेत तुम्हाला, पण हळदीला भरपूर पाहुणे येणार। त्यानंतर फायनली दोघेही असे एकमेकांचं स्वागत वगैरे करून घेतलं त्यांनी। त्याच्यानंतर ना एकमेकांना रिंग वगैरे घालून घेतली, आणि त्यानंतर फायनली हे झाले दोघेही असे एंगेज। सो तुम्हा दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि आता तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात झालेली आहे। सो मस्त आयुष्य जगा, भरभरून जगा, एन्जॉय करा, एकमेकांना समजून घ्या, आणि ना लवकरात लवकर लग्नाची डेटसुद्धा फिक्स करा, कारण नंदीच्या लग्नासाठी भावजाई खूप जास्त एक्सायटेड असते। सो मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे। सो त्यानंतर ना इथे फोटो सेशन सुरू होतं, तर इथे पोजेस वगैरे द्यायला लावत होते कॅमेरेवाले दादा। सो इथे बघा ना कसे लाजत आहेत तर दोघेही जण, आणि ना हा मोमेंट खरंच खूप स्पेशल असतो। हे लाजणं सवारणं खूप म्हणजे वेगळं मोमेंट वाटतो, आणि खूप स्पेशल पण वाटतो। समोर जाऊन हे आठवतात ना क्षण तर खूप मस्त वाटतात। आणि त्यानंतर इथे एकमेकांना पेढे वगैरे सारून दिलेत, आणि हे आहेत मामा मामी प्रतीक्षाचे आई बाबा। आणि ते आमच्या डुगूचं काय चाललंय होतं बघा, त्याला ना फटाके फोडायचे होते वाटते, सो त्याच तयारीमध्ये होता। त्यानंतर आम्ही तिघांनी सुद्धा फोटो मस्त काढून घेतलेले होते। तर त्यानंतर दोघांना पण आम्ही मस्त असं कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे दिलं, आणि दोघेही छान दिसतात ना, शोभत आहे दोघांची पण जोडी मस्त अशी।
त्यानंतर इथे डुगुलांना खूप जास्त भूक लागलेली होती, तर इकडे ना त्याला जेवण करायला घेऊन आलेली होती. आणि ह्या ज्या आहेत ना, तर ह्या आहेत प्रतीक्षेच्या मामे बहीण आणि त्या आहेत त्यांच्या वहिनी. यांच्याशी ना माझी पहिल्यांदाच ओळख झाली आणि खूप छान अशी बॉन्डिंग सुद्धा झाली. आणि इथे जेवणाचं सुद्धा सुरू होतं प्रोग्राम आणि जेवण वगैरे करायला बसले होते सगळेजण. आणि ह्या आहेत प्रतीक्षाच्या सासूबाई आणि बघा ना कशा युवाईनी गप्पा मारत आहेत. तर आणि इथे सगळे जे आपले म्हातारे जे आजी वगैरे आहेत तर ते बसले होते जेवण करायला. आणि इथे प्रगती लक्ष देत होत्या त्यांच्याकडे काय लागते काय नाही लागत म्हणून, आणि त्यांना आणून सुद्धा देत होते. आणि त्यानंतर इथे हे आहेत प्रतीक्षाचे बाबा, यांचीच ओळख राहिलेली होती, सो त्यांची सुद्धा ओळख करून दिलेली आहे मी तुम्हाला. आणि हे आहेत माझे काकू सासूबाई जे की तुम्ही ओळखताच. त्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग फायनली आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो होतो. खूप जास्त भूक लागलेली होती. त्यानंतर इथे डुगूची तर मस्ती काही संपतच नव्हती. त्यानंतर शेवटचा निरोप असतो तो म्हणजे की जाण्याचा. तर इथे जे प्रतीक्षाकडले जे लोक होते तर ते जायला निघाले होते आणि आमच्या ननदबाई मस्त अशा लाजत होत्या. बापरे, त्यांचा तर आज माहोलच होता म्हणा. आणि त्यानंतर काही वेळाने आम्ही सुद्धा निघालो घरी जायला. सो मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.